स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंदोलन अधिक तीव्र केले आहे। यापूर्वी महावितरणला निवेदन दिल्यानंतर आज पक्षाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवणे तसेच त्यातून निर्माण झालेल्या शंका आणि गैरसमजांवर सविस्तर चर्चा झाली। यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनातील सर्व गैरसमज पुढील 8 दिवसांत दूर केले जातील असे आश्वासन दिले। की आम्हाला हे फक्त ठराविक शिष्टमंडळाला न दाखवता संपूर्ण जिल्ह्यातील शहरातील नागरिकांना महावितरणच्या माध्यमातून तुम्ही हे मीटर कशा पद्धतीने काम करते, हे खरोखरच चुकीचं काम करते का तुम्ही म्हणण्याप्रमाणे बरोबर काम करते, याचा आम्हाला डेमो तुम्ही दाखवा। त्यासाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तयार झालेले आहेत। त्यांनी या 8 दिवसामध्ये आम्हाला वेळ देतो म्हटले। तुम्ही आव्हान करा की नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात नागरिक येऊ देत आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत मीटरच्या बाबतीतल्या त्या आम्ही समोरासमोर मीटर अगदी उघड करून दाखवतो अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे। मला असं त्यांना आणि एक आम्ही त्यांना सांगितलं की हे जे वाढीव बिल येते या वाढीव बिलावर परवा हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांचं म्हणणं मांडत असताना सांगितलं की हीट वेव्हमुळे उष्णतेच्या लाटेमुळे ही बिलं वाढायला लागलेत। तर मुख्यमंत्री साहेबांनी काढलेला तर्क अतिशय मला वाटते योग्य असावा, कारण आता येणारा काळ हा पावसाळ्याचा आहे आणि नंतर हिवाळ्याचा आहे। त्यामुळे मला वाटते की हीट वेव्ह नसणार आहे आणि बिल मला वाटते निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या तर्काप्रमाणे अजिबात बिल वाढून येणार नाही। नागरिकांनी पण खरंच मुख्यमंत्र्यांचं जर बिल आलं कमी तर आभार मानावं, अन्यथा मुख्यमंत्र्यांना परत एकदा सांगितलं पाहिजे की त्या स्मार्ट मीटर मध्येच काहीतरी खोट आहे। आजच्या बैठकीला शिवसेना शहर प्रमुख विशाल देवकुळे, करवीर तालुका प्रमुख भरत आमटे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।